नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल सावळकर, जनरल सर्जन. तर ॲसिडिटी होते कशामुळे हे आपण समजून घेऊया. आजकाल ॲसिडिटीचा त्रास सगळ्यांनाच होतो, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. ॲसिडिटी वाढली की हायपर ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स, घशाशी आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, कोरडा खोकला, घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणे. तर हे सर्व नेमकं होतं कशामुळे ते बघूया. तर ही आहे अन्ननलिका आणि त्याच्या खाली आहे जठर म्हणजेच स्टमक. तर अन्ननलिका आणि जठर यांना जोडणारा एक भाग असतो, त्याला आपण गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्टर असं म्हणतो. तर हे स्फिंक्टर घट्ट बंद असतं. जेव्हा आपण जेवतो तेव्हा हे स्फिंक्टर थोडंसं रिलॅक्स होतं आणि अन्न पुढे जातं स्टमकमध्ये. आणि हे बंद असल्यामुळे स्टमकमधलं ॲसिड पण वरती जात नाही. पण काही कारणांमुळे, काही चुकीच्या सवयींमुळे जेव्हा हे स्फिंक्टर लूज होतं तेव्हा जठरातील जे ॲसिड आहे किंवा फूड कंटेंट आहे ते वरती अन्ननलिकेत फेकलं जाऊ शकतं. त्यालाच आपण गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो, म्हणजेच GERD. तर या ॲसिडमुळे अन्ननलिकेचा आतला भाग लालसर होतो, तिथे अल्सर होऊ शकतात आणि त्यामुळेच छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, आंबट पाणी येणे, कोरडा खोकला लागणे, काहीतरी अडकल्यासारखं वाटणे अशा प्रकारच्या समस्या येतात. तर या ॲसिडमुळे तोंडात पण अल्सर होऊ शकतात, त्याला आपण छाले म्हणतो. पोटात अल्सर होऊ शकतात. तेच जर ॲसिड पुढे गेलं तर आतड्यांमध्ये व्यवस्थित अन्नाचं पचन होत नाही, त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि पुढे जाऊन मूळव्याध, फिशर अशा प्रकारच्या समस्या चालू होतात. तर हे सर्व काही हे हायपर ॲसिडिटीमुळे होतं. तर याची काही प्रमुख कारणे आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिले म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामध्ये पोटाची चरबी, पोटाचा घेर वाढलेला असतो, त्यामुळे डायफ्राम हा जो पडदा असतो त्याच्यावरती दाब येतो, त्यामुळे हे स्फिंक्टर लूज होऊ शकतं. तसेच जेवण जर रात्री उशिरा जेवलात, 10:30, 11, 12 आणि जेवलं की लगेच काहीजण झोपतात, त्यामुळे काय होतं की अन्नाचं पचन होत नाही, ते अन्न तसंच कुजतं, त्यामधून ॲसिडिटी वाढते. तसेच स्फिंक्टर लूज होऊन ॲसिड वर पण येऊ शकतं. तर जेवण आणि झोप याच्यामध्ये साधारणपणे 3 तासाचा तरी गॅप असलाच पाहिजे, कारण स्टमकमध्ये फूड हे 3 ते 4 तास राहतं, तिथे ते घुसळलं जातं, पाचक स्त्राव, ॲसिड या सगळ्यांमध्ये मिक्स होतं आणि नंतर ते पुढे जातं, त्यालाच आपण गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवण टाळायचं. साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळी किंवा 7-7:30पर्यंत रात्रीचं जेवण हे करून घ्यायचं, म्हणजे तुम्ही 10-10:30पर्यंत झोपू शकता. तसेच अति प्रमाणात जेवण करणं, काहीजण खूप जेवतात, अगदी घशाशी येईपर्यंत जेवतात, त्यामुळे काय होतं की अन्नाचं पचनच होत नाही, ते अन्न तसंच राहून त्यामध्ये ॲसिड तयार होतं, त्यामुळे अति खाणं हे टाळावं. त्याचप्रमाणे स्पायसी फूड, ऑइली फूड, जास्त तिखट, तेलकट, फ्राईड फूड यामुळे पण ॲसिडिटी वाढते. तसेच दारूचं अतिसेवन, स्मोकिंगमध्ये छातीतला दाब वाढतो, कफ वाढतो, त्यामुळे ते स्फिंक्टर लूज होतं. त्याचप्रमाणे ब्लॅक कॉफी किंवा डार्क चॉकलेट याचं अतिप्रमाणात सेवन करणं आणि स्ट्रेस, ताणतणाव. तर स्ट्रेस मॅनेजमेंट करायला आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा योगा करू शकता. तर ही सगळी कारणे आपण मॉडिफाय करू शकतो. वजन नियंत्रित ठेवायचं, अल्कोहोल, स्मोकिंग टाळायचं, ब्लॅक कॉफी, डार्क चॉकलेट टाळायचं. ज्यांना हा त्रास होतो त्यांनी डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. तर डाव्या कुशीवर झोपलं तर काय होतं की ही अन्ननलिका आणि स्टमक एका लाईनमध्ये येतात, त्यामुळे स्टमकमधलं ॲसिड हे वर जात नाही. तेच आपण जर उजव्या कुशीवर झोपलो तर त्यातलं ॲसिड किंवा फूड हे इझिली अन्ननलिकेत जाऊ शकतं, त्यामुळे डाव्या कुशीवर झोपायचं. त्याचप्रमाणे पलंग जो असतो त्याचा जो डोक्याकडचा भाग आहे त्याच्या पायाच्या खाली लाकडाचे ब्लॉक्स ठेवू शकतो, म्हणजे त्याची पोझिशन ही स्लँटिंग होईल. यामुळे पण ॲसिड वर येत नाही. झोपताना घट्ट कपडे घालून झोपायचं नाही, जीन्स किंवा टाईट पॅन्ट घालून झोपायचं नाही. तर अशा काही सिम्पल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा छोट्या छोट्या हॅबिट्स, सवयी जर चेंज केल्या तर तुम्हाला हा त्रास नक्कीच होणार नाही. थँक्यू.